सो आजचा व्हिडिओ ना प्रत्येक स्त्रियांसाठी. काय झालं, माझ्या फ्रेंडचा मला मेसेज आला की काय गं, तू कसं काय हे सगळं मॅनेज करते, घर, यूट्यूब, बाळ वगैरे सगळं. पण काय ना, मी तिला घाईघाईमध्ये मेसेज केला की काय नाही गं, होऊन जातं, पाण्यात पडल्यानंतर पोहता येतं. पण ना त्याच्या मागं पण खूप मेहनत आहे बरं का. हे सगळं ट्रायल अँड एरर मेथडमध्येच चालू आहे. म्हणजे माझ्या लग्नाला फार काही काळ उलटलेलं नाही आहे, फक्त जेमतेम 5 वर्ष झाली आहे. पण त्यात पण खूप काही शिकायला करायला भेटतं. काही नाही बरं का, फक्त प्लॅनिंग, टू डू लिस्ट करायची. प्रत्येक वेळेस ती लिस्ट पूर्ण होतेच असं नाही बरं का. खूप साऱ्या गोष्टी मागे राहतात पण काही नाही, आजचं उद्यावर जातं, पण उद्या नक्की ते पूर्ण होतं आणि अशीच ती कामं माझी पूर्ण होतात. त्या आजूबाजूला ना बऱ्याच वेळा अशी एक स्त्री असतेच की तिला हे सगळं मॅनेज करता येतं आणि आपण तिच्याकडे बघून काय म्हणतो, यार हिला कसं जमतं, हे मला का जमत नाही. पण नक्कीच आपला वेळ कुठंतरी निघून जात असतो, आपण कुठेतरी टाईम वेस्ट करत असतो आणि सगळं घरातलं काम करूनसुद्धा ना आपल्याला ते सॅटिस्फॅक्शन मिळत नाही. तर काळजी करू नका, हाच आज टॉपिक आहे, कसं काम मॅनेज करायचं. आपण कुठल्या चुका आपण दिवसभरात करतो. ऑब्व्हियसली आपण नकळत करून जातो, पण तेच टॉपिक मी आज बोलणार आहे. सो डोंट स्किप. आणि माझं काही चुकलं असेल तर नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा की मी काय चुकते आणि मग मीही ते बेटर करेल. कारण मी काही फार मोठी अशी पुख्त बाई नाही आहे. मीही अशीच, म्हणजे जेमतेम मी तुम्हाला सांगितलं 5 वर्षच जातात लग्नाला, म्हणून मग सांगते. काही चुकलं तर मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि हा फक्त व्हिडिओ ऐकला तरी चालेल, कारण हा सगळा आपल्या डिस्कशनवरतीच आहे. चला तर मग जी स्त्री आहे ती सगळं मॅनेज कसं करते, तिच्याकडं बघून आपण काय म्हणतो की आपल्याला का जमत नाही. कसं आहे ना, त्या स्त्रीकडं पण सुद्धा ना 24 तासच आहे जसे आपल्याकडं आहे. मग आपला वेळ कुठं जातो हे आपणच शोधलं पाहिजे. आपण काय चुका करतो हेही आपणच शोधलं पाहिजे. कधी काम पूर्ण झालं नाही किंवा प्रेशर आलं कामाचं की चिडचिड होते, मूड खराब होतो आणि सगळ्या कामाचं स्केड्यूल जे आहे ते खराब होतं. सो काय करायचं, कामाचं स्केड्यूल बनवायचं. प्रत्येक वेळेस आपल्या कामाला प्रायोरिटी द्यायची आणि आपली कामं टायमिंगनुसार आपलं ॲडजस्ट करता आलं पाहिजे. जसं मी म्हणलं, आपण खूप चुका करतो, अगदी न कळत चुका करतो, पण त्या आपल्या चुका सुधारता आल्या पाहिजे. त्याच्यातून खूप सारा आपल्या लाईफस्टाईलवरती इम्पॅक्ट पडतो. पहिली चूक काय करतो आपण माहिती आहे, आपली लाईफ दुसऱ्यांसोबत कंपॅर करतो. आपण ते नाही केलं पाहिजे, हे अगदी चुकीचं आहे. प्रत्येकीच्या म्हणजे जी स्त्री आहे तिची लाईफस्टाईल, तिची प्रायोरिटी, मुलांची घरात संख्या, कोणी सासू सासऱ्यांसोबत राहतं तर कोणी एकटं राहतं, कोणी कपल फक्त राहतं तर कुणाला जॉब करतात तर कुणी घरात बसून काम करतं. सो प्रत्येकाचे सर्कमस्टान्सेस जे आहेत ना ते वेगवेगळे असतात. सो त्याच्याचप्रमाणे त्यांचं रुटीनही असतं. कोणाच्या घरी मेड ठेवता येते तर कोणाच्या घरी मेड आवडतसुद्धा नाही. कोणाला ती मुभाच नसते की मेड ठेवायची की नाही, म्हणजे अलाउडच नसते. सो हे सगळे प्रॉब्लेम प्रत्येकाच्या आयुष्यात असतात. असे ना दुसऱ्यांचं रुटीन बघून स्वतःला कधीच ब्लेम करायचं नाही. आणि हा बदल केला ना तुम्ही तर आपल्या लाईफमध्ये खूप पॉझिटिव्हिटी येते. हे तुम्हाला नकळत कळत पण जाईल की आपण किती पॉझिटिव्ह झालो आणि ह्याचप्रमाणे आपण आपले बेस्ट देत राहतो. ही आपली पहिली चूक. आपली दुसरी चूक काय होते माहिती आहे, जेव्हा म्हणजे जी स्त्री घरी असेल किंवा वर्क फ्रॉम होम करत असेल, एकदा का नवरा जॉबला गेला किंवा मुलं शाळेत गेली की एकदम रिलॅक्स होते आणि मग जे सकाळची भांडी जे असतं ती असं समजते की ठीक आहे बाबा, आपण हे जेवण झाल्यानंतर करूयात आणि आरामात आपला दिवस घालवायला सुरुवात करते. आणि इथेच ती चुकते. काय होतं, जेवण झालं की थोडीशी सुस्ती येते, मग ठरवते की बाबा 4 वाजता घासूयात, आता थोडासा आराम करूयात. मग 4 वाजता जेव्हा आपण चहाची वेळ होते तेव्हा काय करते, आता चहाच घेऊयात मस्त आणि मग व्यवस्थित भांडी घासूयात. म्हणजे असं करत करत त्या भांड्यांचा इतका ढीग पडतो आणि ते एकदम कामाचं प्रेशर येतं, एकदम भांडी वाढलेली दिसतात आणि परत आपली चिडचिड होते. आणि हेच आपल्याला करायचं नसतं.
आणि हेच बॅक ऑफ द माइंड काय चालू राहतं की आता पुढे जाऊन दुसरं कुठलं काम करायचं आहे, सतत तेच 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 डोक्यात चालू राहतं. मग चिडचिड वाटते आणि सगळं काही काम जे आहे त्याचा मूड निघून जातो आणि अशा परीने ती कामं काही संपतच नाही. कधी कधी बायकांना मेड लावायला आवडत नाही आणि मग घरच्यांना पण काम सांगायला सुद्धा आवडत नाही आणि मदत घ्यायची सुद्धा तुला होत नाही घरच्यांकडून. सो तेही खूप चुकतं. मी आधी हेच करायची, पण नंतर जसा लोड वाढत गेला तसं मग समजून घ्यायला लागलं की ठीक आहे, आपल्याला सुद्धा एखाद्या मेडची किंवा कुणाची तरी गरज आहे. आणि मग नंतर मी कामं थोडीशी बाजूला म्हणजे सांगायला लागले, असं करायला लागले. सो हे ना खूप इम्पॉर्टंट आहे. मेड लावली तर आवडत नसेल तर त्या बाबतीतही थोडंफार ॲडजस्ट करायचं. आणि नवऱ्याची मदत घ्यायला काय आलेला आज, कारण किती झालं किंवा घर जे आहेत आणि किंवा संसार जो आहे तो दोघांचा आहे. आणि थोडंसं केलं तर काय बिघडतं. आणि मुलांना पण आपण छोट्या छोट्या गोष्टींमध्ये हेल्प करायला सांगितली ना तर त्यांना ही सवय लागते आणि ह्या गोष्टींना आपल्यालासुद्धा थोडासा रिलॅक्सेशन मिळतं. आणि ह्यालाच ते संसार म्हणतात ना हो. म्हणजे टीमवर्क काय असतं, टीमवर्कमध्ये सुद्धा हेच होतं ना. थोडीशी कामं वाटली तर काय होतं, आपलंही बर्डन कमी होतं. आता कामाचं झालं एक, त्यानंतर जे होतं ह्या कामामुळं स्वतःच्या जेवणाकडे दुर्लक्ष होतं. कितीतरी वेळा ज्या वर्किंग वुमन्स असतात सकाळी नाश्ता स्किप करतात, जाताना फक्त चहा आणि बिस्किटं खाऊन जातात. आणि ह्याच्यामुळे काय होतं, दुपारचा लंच जो असतो त्या टायमिंगला प्रचंड भूक लागते आणि आपण खूप सारं खाऊन घेतो. त्या टायमिंगला बॅलन्स डाएट सोडून आपलं सगळं विसरून जातं. इतर वेळेस पण आपण तेलकट तुप्पट खूप काही खातो, पाणी कमी पितो. सो हे काय झालं, आपल्या तब्येतीवरती ह्याची लक्षणं नंतर हळू दिसतात, एजनुसार दिसतात. खरं तर म्हणायचं तर मी माझ्या काही आयुष्याचाच टप्पा उलटला आहे, पण माझंही असंच झालं आहे. आता हे दुखते ते दुखते आणि प्रेग्नन्सीनंतर तर अजूनच. सो आता त्या गोष्टी बऱ्याच बदलायच्यासाठी आपण थोडासा डाएट प्लॅन केला पाहिजे. व्यवस्थित सकाळचा ब्रेकफास्ट केला पाहिजे. ब्रेकफास्टमध्ये कंपल्सरी हाय प्रोटीन डाएट घेतला पाहिजे. आता हे चेंजेस पण मी हळूहळू आत्ता सुरू केलेत बरं का. म्हणजे मी काही पूर्वी करत नव्हते, मीही ह्या चुका केल्याच आहेत. पण हे आपलं करणं किती गरजेचं आहे ना हे वेळेनुसारच कळतं. त्यानंतर लंच व्यवस्थित घेतला पाहिजे. लंचमध्ये सुद्धा सॅलड घेतलं पाहिजे, जेणेकरून आपली एनर्जीसुद्धा छान राहते. आपण ओव्हरलोड जर खाल्लं लंचमध्ये नंतर सुस्ती येते, मग आपल्याला झोप येते, मग ह्या सगळ्या गोष्टी होतात. बरं काय होतं, सकाळचं जरी आपण चहा बिस्किटं खाऊन गेलो तरी आपल्याला ॲसिडिटी होते. मग ॲसिडिटी झाली की झालं ना, मग काय राहिलं, मग गोळी खा, मग सगळ्याच गोष्टी आल्या. हेच निग्लेक्ट करण्यासाठी किंवा इग्नोर करण्यासाठी आपण आपल्या जेवणाकडे दुर्लक्ष केलं नाही पाहिजे. सकाळचा ब्रेकफास्ट, लंच आणि डिनर हे व्यवस्थित प्लॅन केलं पाहिजे. आता ऑफिसमध्ये गेल्यावर माझं काय होतं माहिती आहे, मी भरपूर पाणी पिते. म्हणजे समोर बॉटल दिसली की मी टार्गेट ठेवते की बाबा ही बॉटल मला संपवायची, म्हणजे 1 बॉटल 2 बॉटल ह्या संपवते. पण जेव्हा घरी असेल तेव्हा अजिबात नाही. मग त्या केसमध्ये पाणी पिलं जातच नाही. मग काय होतं, झालं ॲसिडिटी तर पहिलं कारण होतं, दुसरं आलं किडनी स्टोन. म्हणजे मी बऱ्यापैकी 2दा किडनी स्टोन सफर केला. आणि विसरू नका, हे प्रेग्नन्सी आणि किडनी स्टोनचं दुखणं म्हणजे सेम आहे. खूप त्रास होतो. सो हे निग्लेक्ट करायला किंवा कमी करायला पाणी पिलं पाहिजे. हेल्थसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. आपली बॉडीसुद्धा डिटॉक्स होते त्याच्यामुळे. आणि हेच जर करायचं असेल, लक्षात राहत नसेल घरी असलेल्या स्त्रियांना, तर नक्कीच मोबाईलवरती रिमाइंडर लावा. व्यवस्थितपणे तुमच्या लक्षात राहील की पाणी कधी प्यायचं आहे. आणि आपण छान तर आपली फॅमिलीसुद्धा छान. हेच ते दिवस आहेत ना आपली काळजी घेण्यासाठी. आणि हेच सगळं केलं ना की आपल्या हेल्थवरती इम्पॅक्ट पडणार नाही, थकवा जाणवणार नाही. सो दिवसभराचं कामंसुद्धा होतील, आपलं रुटीन फिक्स होईल. नाही तर कुठले काम कुठं सुरू होतं आहे, कुठे संपतं आहे हेच कळायला मार्ग नसतो. कधी भांडी राहतात तर कधी कपडे राहतात तर कधी काय राहतं. सो आपले रुटीन ठरवा, त्याला आपल्या कामाला प्रायोरिटी द्या. काम वेळेवर झालं की आपल्याला प्रेशर येणार नाही
सो रुटीन फिक्स करा आणि कन्सिस्टन्सी फॉलो करा. आता ना आपलं जे स्त्रियांचं आयुष्य असतं ते बऱ्यापैकी म्हणजे 50% जे आहे ते किचनमध्येच निघून जातं. म्हणजे काय, जर पूर्वतयारी असेल ना तर जेवण फक्त 1 तासात जास्तीत जास्त होऊ शकतं किंवा 30 ते 45 मिनटं. खूप झाल्या म्हणजे तुम्ही जर व्यवस्थित प्लॅन केलं. पण आपण जर प्लॅन केलं नाही ना तर तिथेच आपल्याला 2 ते 3 तास कसे जातात ना कळत नाही. सो त्यामध्ये ना तुम्ही जर वर्किंग असाल तर सॅटर्डे संडे हे तुम्ही व्यवस्थित भाज्या चिरून ठेवा, निवडून ठेवा. म्हणजे ऐन टायमिंगला किचनमध्ये गेल्यावरती हा बाबा आज ही भाजी करायची आहे पण निवडलीच नाही आहे, म्हणजे तिथून सुरुवात होते. पण जर ती निवडली असेल तर का नाही त्याला कमी वेळ लागणार करायला. सो हे व्यवस्थित प्लॅन करा सॅटर्डे संडे. अदरवाईज तुम्ही टी व्ही बघत असाल दुपारचा, झोपण्याच्या ऐवजी तुम्ही दुपारी ह्या भाज्या निवडा. म्हणजे तुमचा तिथं टाईम वेस्ट होणार नाही किचनमध्ये. ह्या छोट्या छोट्या लसूण सोलणं, भाजी निवडणं, ह्या छोट्या गोष्टी तर तुम्ही नक्कीच टी व्ही बघता बघता करू शकता रोज म्हणा. सो ह्या गोष्टी करा. सॅटर्डे संडे तुमचे जे आलं लसूणची पेस्ट असते ती व्यवस्थित करा. जर एक्स्ट्राची रिफिलिंगची रिस्टॉकची काही कामं असतील तर ती करून ठेवा. म्हणजे तुम्हाला वीकली जी काही किचनमध्ये तुम्हाला 2 ते 3 तास घालवायला लागतात सकाळ संध्याकाळ, तिथं हार्डली तुम्हाला 1 तास लागेल. हे व्यवस्थित प्लॅन केलं ना तर नक्की तुमचा स्वयंपाक 1 तासात मॅक्सिमम खूप झाले तुम्हाला करण्यासाठी. जसं मी म्हणलं आपण टू डू लिस्ट करायची. आपण रोज रात्री डायरी तर लिहितोच किंवा हिशोब लिहित असेल आपण दिवसभरात काय काय खर्च केला. तसंच तुम्ही टू डू लिस्ट करा की उद्याच्या जेवणामध्ये मी काय करणार आहे. प्लॅन करा. ब्रेकफास्टमध्ये काय करायचं आहे, लंचमध्ये काय करायचं आहे, डिनरमध्ये काय करायचं आहे. ह्याने तुमचा टाईम वाचेल आणि व्यवस्थित पटापट ठरलं असेल ना तर व्यवस्थित आपण स्वयंपाकही पटापट करून टाकतो. अजून एक सवय म्हणजे सकाळी लवकर उठणे. मी म्हणत नाही तुम्ही 4लाच उठा, पण सवय लावा जेणेकरून तुमचा जो सकाळचा जो टाईम असतो ना तो खूप फ्रूटफुल असतो, खूप प्रोडक्टिव्ह असतो. म्हणजे मी आता प्लॅन करते आहे 5ला उठायचा, पण एकदमच 5ला उठायचं असं नाही होणार. जर तुम्ही आता 7 वाजता उठायचं असाल तर अर्धा तास लवकर उठत जा. असंच जेव्हा तुमची बॉडी ॲडॅप्ट करेल 6:30ला उठायचं, परत अर्धा तास अलीकडे घ्यायचं 6 वाजता. सो मी स्वतः 6:30ला आत्ता उठायला ॲडॅप्ट करते. आता मी 6 वाजता येणार आहे. सो असं करत करत ना तुमचा जो पॉईंट आहे ना लवकर उठण्याचा, म्हणजे 5 असो 5:30 असो, तिथं तुम्ही येऊन नक्की थांबाल. आणि सगळ्यात लास्ट ना सारखं घरात बसू नका. काही गोष्टी आणायच्या असतील तर बाहेर पडा, भाजीला जा, बँकेत जा. थोडासा तुमचा कॉन्फिडन्ससुद्धा वाढेल, लोकांशी इंटरॅक्शन होईल. सो हे सुद्धा आरोग्यासाठी खूप छान आहे बरं का. एखादी हॉबी जोपासा म्हणजे ज्याच्यात तुम्ही हॅपी राहाल, तुमचा टाईम इन्व्हेस्ट होईल आणि मस्त तुम्ही तुमचा लाईफ एन्जॉय करू शकता. सो ह्या काही टिप्स होत्या. मी छोटी आहे तुमच्यापेक्षा. नक्की काही चेंजेस एक्स्ट्राचे असतील तर मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. ह्या माझ्या अशा पर्सनल काय म्हणतात स्वतः शिकलेल्या टिप्स आहेत, ह्या मी शेअर करते आहे. तुम्हाला जर आवडल्या असतील तर नक्की मला कमेंट आणि लक्षात ठेवा आपण हॅपी तर घर हॅपी. चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. खूप इम्पॉर्टंट आहे ते माझ्यासाठी. चला तर मग बाय, भेटू.